नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या संकल्पना पाहिल्या होत्या, बरोबर. मागच्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या संपूर्ण संकल्पना पाहिल्या होत्या की अर्थशास्त्राचं म्हणजे अर्थशास्त्र कशाला म्हणायचं. तर अर्थशास्त्र कशाला म्हणायचं तर आपण बघितलं होतं धन संपत्ती याला आपण अर्थशास्त्र म्हणू शकतो. अर्थ म्हणजे पैसा असं त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं दुर्मिळतेवरती आधारित व्याख्या. दुर्मिळतेवरती आधारित व्याख्या कोणी केलेली होती तर ॲडम स्मिथ यांनी केली होती. कोणी केली होती? ॲडम स्मिथ यांनी केली होती. त्याचबरोबर JB यांनीसुद्धा अर्थशास्त्रावरती आधारित किंवा अर्थशास्त्रावर आधारित व्याख्या केलेली होती. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं ॲडम स्मिथ आणि JB यांच्यानंतर मानवी कल्याणावरती आधारितसुद्धा व्याख्या आपण मागच्या लेक्चर्सला बघितली होती. मानवी कल्याणावरती आधारित व्याख्या जी होती ती डॉक्टर मार्शल यांनी केलेली होती. कोणी केलेली होती? डॉक्टर मार्शल यांनी केलेली होती. ती कधी केली होती तर डॉक्टर मार्शल यांनी ही 1890मध्ये केलेली होती. त्यांनी आपला एक ग्रंथ प्रकाशित केला होता, अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला होता. आणि त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे नक्की काय, कशाला अर्थशास्त्र म्हणतात, की मानवी कल्याणाचा कसा त्यामध्ये विचार केलेला आहे, मानवी कल्याणावरती आधारित त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर ती प्राध्यापक पिगू यांनीसुद्धा मानवी कल्याणावरती आधारित व्याख्या केलेली होती. ही आपण मागच्या लेक्चर्सला पाहिली, बरोबर. त्याचबरोबर त्याच्यापुढे आपण बघितलेलं होतं की दुर्मिळतेवरती आधारित व्याख्या ही जी होती ती प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केली होती. कोणी केली होती? प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केलेली होती. कधी केलेली होती तर त्यांनी 1932मध्ये केली होती. कधी केली होती? 1932मध्ये केलेली होती. तीसुद्धा व्याख्या आपण आपल्या याच्यामध्ये पाहिली होती. काय व्याख्या होती? शॉर्टकटमध्ये ती व्याख्या तुम्हाला सांगून देते की जेणेकरून आपल्या पुढच्या लेक्चरला आपल्याला व्यवस्थितरित्या सुरुवात करता येईल. लक्षात हा धावता आढावा घेते मागच्या लेक्चर्सचा की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण मागच्या लेक्चर्समध्ये काय शिकलो असं. लक्षात. तर दुर्मिळतेवरती आधारित जी व्याख्या होती ती प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केली होती. काय व्याख्या केली होती? त्यांनी काय सांगितलं होतं? मानवाच्या गरजा कशा आहेत? अमर्यादित आहे. मानवाच्या गरजा कशा आहेत? अमर्यादित गरजा आहेत. आणि साधने मात्र कशी आहेत? मर्यादित आहे. साधने कशी आहेत? मर्यादित आहे. मग ही मर्यादित साधने आणि अमर्यादित गरजा यांचा मेळ कसा घालायचा? यांचा मेळ घालण्यासाठी मानव जे प्रयत्न करतो, बरोबर की नाही, यांचा मेळ घालण्यासाठी मानव जे प्रयत्न करतो हे ज्याच्यात अभ्यासले जाते ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. लक्षात. ही अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केली होती. यांची व्याख्या ही विस्तृत अशी व्याख्या होती किंवा सविस्तर सखोल माहिती देणारी अशी ती व्याख्या ठरलेली आहे. लक्षात. पुढचं जे आहे सगळ्यात म्हणजे आधुनिकतेवरती आधारित व्याख्या. आधुनिकतेवरती आधारित जी व्याख्या केलेली होती ती कोणी केली होती? प्राध्यापक लॉर्ड केन्स यांनी केली होती. कोणी केली होती? प्राध्यापक लॉर्ड केन्स यांनी केलेली होती. मग ही व्याख्या ही आधुनिक आधारित व्याख्या आहे. कसे? आधुनिकतेवरती आधारित व्याख्या आहे. त्यांना आधुनिकतेचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. अर्थशास्त्राचे आधुनिक जनक असं सुद्धा म्हटलं जातं. कोणाला? लॉर्ड केन्स यांना म्हटलं जातं. कोणाला? लॉर्ड केन्स यांना. का म्हटलं जातं? कारण की त्यांनी 1936मध्ये कधी 1936मध्ये त्यांनी त्यांचा जो ग्रंथ प्रकाशित केला. लॉर्ड केन्स यांनी कोणता ग्रंथ प्रकाशित केला होता? द इन्क्वायरीवरती आधारित म्हणजे का रोजगार आणि व्याजाचा आधार धरून. कशावरती आधारित केला त्यांनी? रोजगार आणि व्याजदर याच्या आधारावर धरून त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये असं सिद्ध केलं होतं की देशाला जर अर्थव्यवस्थेला 1936मध्ये आर्थिक महामंदी आली होती. देशामध्ये 1936मध्ये आर्थिक महामंदी आली होती. या आर्थिक महामंदीतून देशाला अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्याचे कार्य म्हणजे अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्याचे कार्य किंवा वाढीचे कार्य जी अर्थव्यवस्था आता मोडकळीस आलेली होती, जी अर्थव्यवस्था 1933मध्ये जी आर्थिक महामंदी आली, 1929मध्ये जी आर्थिक महामंदी आली, त्या महामंदीमध्ये आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती. कशी होती? पूर्ण ढासळलेली अर्थव्यवस्था होती. तर ही अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी 1936मध्ये लॉर्ड केन्स यांनी ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये त्यांनी रोजगार आणि व्याजदर याच्यावर आधारित त्यांनी
तो लिहिलेला होता. मग या सिद्धांतामध्ये त्यांनी असं सिद्ध केलं होतं किंवा असं प्रकाशित केलं होतं ग्रंथामध्ये की जर लोकांना आपण रोजगार दिला किंवा व्याजाचा दर कमी ठेवला तर कशा पद्धतीने देशाचा विकास होऊ शकतो किंवा अर्थव्यवस्था कशी विकासाच्या दिशेने वाटचाल करेल या पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आपल्याला त्या ग्रंथाच्या सहाय्याने केलं होतं. आणि त्यांचं ते लिखाण हे एवढं फायदेशीर ठरलं की आपला देशाचा आर्थिक विकास हा झपाट्याने तिथून सुरू झालेला होता. आलं लक्षात. म्हणून त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनकसुद्धा म्हटलं जातं. कोणाला? तर लॉर्ड केन्स यांना म्हटलं जातं. आलं लक्षात. आता आपण पुढे बघणार आहोत त्याच्या पुढे आपण आपल्या विषयाला सुरुवात केलेली होती. म्हणजेच काय? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. याला आपण सुरुवात केलेली होती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे की सूक्ष्म किंवा सूक्ष्मदर्शकातून केला जाणारा अभ्यास. कशातून? तर सूक्ष्मदर्शकातून केला जाणारा अभ्यास म्हणजेच काय असतं तुमचं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. अजून त्याचं सविस्तर आपण म्हटलं गेलं तर लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास. कशातला? लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. लक्षात. त्याला काय म्हटलं जातं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. पुढे त्यांनी दिलेलं आहे आपण अर्थव्यवस्थेच्या सोयीसाठी किंवा अर्थव्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करता यावा. अर्थव्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करता यावा म्हणजेच काय? देशातील लहान मोठ्या घटकांकडे म्हणजेच काय? देशामध्ये जे काही आर्थिक घटक आहेत, आर्थिक नियोजनाचे घटक आहेत, त्यांच्यामध्ये ज्या काही समस्या येतात त्या सर्वांचा चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितरित्या अभ्यास व्हावा यासाठी अर्थशास्त्राचे काय करण्यात आले? ते 2 भाग करण्यात आले होते. काय करण्यात आलं? ते 2 भाग करण्यात होते. म्हणजेच काय? अर्थशास्त्राचे 2 भाग म्हणजेच काय? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. कसे भाग करण्यात आले होते? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. अशा 2 भागांमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आणि हे करण्याचे कार्य म्हणजे सूक्ष्मलक्षाला अशा 2 भागांमध्ये म्हणजे अर्थशास्त्राला 2 भागांमध्ये विभाजन करण्याचे कार्य ज्या शास्त्रज्ञांनी केलेलं होतं त्यांचं नाव आहे रॅग्नर फिशर. काय नाव आहे त्यांचं? रॅग्नर फिशर. कधी केलं त्यांनी हे? 1933 मध्ये केलं. कधी केलं? 1933 मध्ये केलं. कोणी केलं? तर रॅग्नर फिशर यांनी केलं. त्यांनी त्यांना असं जाणवलं की अर्थव्यवस्थेचा किंवा देशाचा जर आर्थिक विकास साधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अर्थव्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करावा लागेल. मग अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी त्याला आपण 2 विभागांमध्ये विभागलं पाहिजे की जेणेकरून सविस्तर अभ्यास करता येईल या दृष्टीने. आलं लक्षात. म्हणजेच काय केलं मग त्यांनी? अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. कसं केलं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र अशा 2 भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. आलं लक्षात. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणतात या सगळ्यांचा आपण काय करणार आहोत? सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग आता पाहू आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. तर पहा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय? तर त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय? त्याच्या नावामध्ये दिलं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मदर्शकातून केला जाणारा अभ्यास किंवा लहानातल्या लहान घटकांचा बारकाईने किंवा निरीक्षणपूर्वक केला जाणारा अभ्यास म्हणजेच काय असतं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असतं. आणि लक्षात. म्हणजेच काय? तर बघा, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही समस्या येतात, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही समस्या म्हणजेच काय? देशामध्ये अनेक कुटुंब आहेत. देशामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या 121 कोटीपेक्षा सुद्धा काय गेलेली आहे? वाढत गेलेली आहे. बरोबर की नाही? आपल्या देशाची लोकसंख्या ही 121 कोटीपेक्षा सुद्धा वाढत गेलेली आहे. मग या लोकसंख्येचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. मग तो कसा करायचा? तर हा एका पार्ट्समध्ये अभ्यास कसा करणार तो? तर बघा, तर एका व्यक्तीच्या कुटुंबाचा, जर एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा किंवा देशातील एका उद्योग संस्थेचा किंवा देशातील एका व्यापाराचा किंवा त्या व्यापाराने केलेल्या उत्पादनाचा म्हणजे किती उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, कसं करायचं, जर एखाद्या देशातील एखाद्या वस्तूला मागणी आहे तर ती किती प्रमाणात आहे, बरोबर की नाही? कोणत्या वस्तूला मागणी आहे त्या वस्तूच्या मागणीचा, त्याला केला जाणारा पुरवठ्याचा, त्याच्या उत्पन्नाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणे म्हणजेच काय? एकाच घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणे म्हणजेच काय? देशातील एक कुटुंब घेतलं आपण, देशातील एक कुटुंब घेतलं, एका कुटुंबाच्या मागणीचा, एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा, एका कुटुंबाच्या उपभोगाचा, एका कुटुंबाच्या बचतीचा अभ्यास, हे ज्या घटकामध्ये केलं जातं किंवा ज्या शास्त्रामध्ये हा अभ्यास केला जातो ते म्हणजे काय? तुमचं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात तुम्हाला?
अजून एकदा पुन्हा ती संकल्पना समजून सांगते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय की ज्या घटकाचा बारकाईने अभ्यास केला जातो किंवा सूक्ष्मदर्शकातून जे अभ्यास केला जातो ते म्हणजे तुमचं सूक्ष्म अर्थशास्त्र. बरोबर. म्हणजेच काय तर एका कुटुंबाचा, एका उद्योग संस्थेचा किंवा एका व्यक्तीच्या मागणीचा, त्याने केलेल्या पुरवठ्याचा, त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूचा किंवा त्याने केलेली बचत, त्याचा उपभोगावर होणारा खर्च, त्यांनी केलेली बचत, या सगळ्या घटकांचा याच्यामध्ये ज्या विषयामध्ये अभ्यास केला जातो तो विषय म्हणजेच काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. काय असतं ते? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. येते लक्षात? काय अडचण इथपर्यंत? सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना समजली तुम्हाला? तर आता बघा, या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याची व्याख्या के.ई. बोल्डिंग, कोण आहे अर्थतज्ञ? के.ई. बोल्डिंग यांनी, या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. काय केलेली आहे? व्याख्या केली. त्या व्याख्याच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की नक्की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं. आलं लक्षात? तर पहा, आपण बघूया सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं. त्यांनी काय सांगितलं आहे की मानवाच्या गरजा त्यांनी काय सांगितलं, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे की अर्थव्यवस्थेमधील एका कुटुंबाचा किंवा अर्थव्यवस्थेमधील एका कुटुंबाचा किंवा एका उद्योग संस्थेचा. समजा आपण एखादी उद्योग संस्था घेऊ. एखादी उद्योग संस्था घेतली, त्या उद्योग संस्थेमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, त्याच्यावरती होणारा खर्च किती आहे, त्याच्यामध्ये किती कामगार लागतील आपल्याला, त्यानंतर त्या कामगारांना आपल्याला किती पगार द्यावा लागणार आहे, या संपूर्ण गोष्टीचा म्हणजे एका उद्योग संस्थेला जेवढाही खर्च लागेल, एका उद्योग संस्थेला जेवढाही खर्च लागेल म्हणजेच त्या कामगारांवर लागो, उत्पादनावर लागो, त्यांच्या बचतीवर लागो, त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांवर किंवा त्या वस्तूच्या निर्मितीसाठी उत्पादन संस्थेला, उद्योग संस्थेला वस्तूच्या उत्पादनासाठी संपूर्ण येणारा जो खर्च आहे, त्या खर्चाचा विचार किंवा कामगारांचा विचार, त्यांना द्यावा लागणारा वेतनाचा विचार ज्या घटकामध्ये केला जातो म्हणजे सगळा बारकाईने अभ्यास एका उद्योग संस्थेचा सांगते मी. कोणत्या? एका उद्योग संस्थेचा सांगते. एखाद्या उद्योग संस्थेचा, त्याच्या बचतीचा, त्याच्या उत्पन्नाचा, त्याला होणारे किती प्रमाणात उत्पादन घ्यायचं आहे, किती म्हणजे वस्तूची मागणी किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती किंमत किती ठेवायची आहे, त्याची बचत किती, त्याच्यातून नफा किती प्राप्त होणार आहे, या सगळ्या घटकांचा बारकाईने अभ्यास ज्या घटकामध्ये केला जातो तो घटक किंवा तो विषय म्हणजेच काय आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात तुम्हाला? काय म्हटलं जातं त्याला? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. ही व्याख्या कोणी सांगितलेली आहे? के.ई. बोल्डिंग. कोणी? के.ई. बोल्डिंग यांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. आलं लक्षात? पुढचं आपण आता ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सांगितलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते? तर सूक्ष्म अर्थशास्त्र देशातील एखाद्या उद्योग संस्थेचा अभ्यास करते किंवा एका व्यक्तीच्या मागणीचा, त्याच्या पुरवठ्याचा, म्हणजेच काय तर लहान लहान घटकांचा अभ्यास ज्या घटकामध्ये केला जातो किंवा ज्या विषयामध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. त्याला काय म्हटलं जातं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आतापर्यंत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र तुम्हाला जे सांगितलं ते समजलं आहे? माझ्या मते तुम्हाला समजलं असेल. काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला सांगू शकतात की मॅडम मला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या समजली नाही किंवा जेही तुम्हाला समजलं नाही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आलं लक्षात? त्याचा पुढचं आपण घेऊया आता समग्रलक्षी अर्थशास्त्र. कशाला म्हणतात आता? समग्रलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणतात ते आपण बघूया. अजून एक तुम्हाला सांगते, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला वेष्टी अध्ययन, काय म्हणतात? वेष्टी अध्ययन असं सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला अंशलक्षी अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्याला वेष्टी अध्ययनशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. समजलं? परीक्षेला जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? काय म्हटलं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? किंवा परीक्षेला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? लक्षात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये लहान लहान एककांचा अभ्यास केला जातो. कशाचा? लहान लहान एककांचा अभ्यास केला जातो. त्याचा बारकाईने किंवा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो. म्हणजेच काय? एका कुटुंबाचा, एका उद्योग संस्थेचा, एका व्यक्तीच्या मागणीचा किंवा त्याच्या पुरवठ्याचा किंवा त्याच्या बचतीचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र.
आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारच्या हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा आपण व्याख्या पण बघितल्या, त्याची सविस्तर माहितीसुद्धा आपण पाहिलेली आहे. बरोबर. आता आपण आपल्या पुढच्या याच्याकडे वळूया. पुढे काय आहे तर समग्रलक्षी अर्थशास्त्र. आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र बघितलं, आता आपल्याला काय बघायचं आहे? समग्रलक्षी अर्थशास्त्र. समग्रलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं तर बघा, समग्रलक्षी अर्थशास्त्र त्याच्या शब्दामध्येच दिले, त्याला स्थूल अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्थूल अर्थशास्त्र असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आलं लक्षात? आता हे समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास. आलं लक्षात? काय सांगते नीट लक्षात द्या. कशाचा अभ्यास केला जातो? मोठ्यातला मोठ्या घटकाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं समग्रलक्षी अर्थशास्त्र. काय म्हटलं जातं त्याला? तर समग्रलक्षी अर्थशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. तर जसं म्हणजेच काय तर आपण बघितलं सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं आपण उदाहरण बघितलं. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय? एका कुटुंबाचा, एका व्यक्तीच्या मागणीचा. बरोबर ना? मग आता इथे समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजेच काय? समुच्चयात्मक घटक आहे त्याच्यामध्ये. काय? समुच्चयाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय? देशातील एकूण मागणीचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. कशाचा विचार केला जातो? देशातील एकूण मागणी, देशातील एकूण पुरवठा, देशातील एकूण बचत, देशात केलं जाणारं एकूण उत्पादन आणि देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं समग्रलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात तुम्हाला? समग्रलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचं ते? समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय किंवा के.ई. बोल्डिंग यांनी काय व्याख्या केलेली आहे अर्थशास्त्राची, समग्रलक्षी अर्थशास्त्राची? तर त्यांनी काय सांगितलंय? ज्या घटकामध्ये किंवा ज्या विषयामध्ये म्हणजेच काय समुच्चयात्मक घटकामध्ये, समुच्चयात्मक घटक म्हणजे कोणता तर एकूण मागणी, एकूण बचत, एकूण उत्पादन, एकूण उत्पादनानंतर एकूण नफा ज्याच्यामध्ये विचार केला जातो किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार ज्या घटकामध्ये केला जातो तो घटक किंवा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो तो विषय म्हणजेच काय तर समग्रलक्षी अर्थशास्त्र. काय आहे ते? समग्रलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? आता एक सोप्यात सोपं उदाहरण देते मी तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला ही एक संकल्पना नक्कीच समजेल. मला असं वाटतं की लक्षात राहण्यास सोपी जाईल. आलं लक्षात? तर बघा उदाहरणार्थ बघा आपण एक असं घेऊया की एक गार्डन आहे, बगीचा गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये 100 अशी झाडं आहेत. किती? 100 आंब्याची झाडं लावलेली आहेत. किती? 100 अशी आंब्याची झाडं लावली आहेत. या 100 आंब्याच्या झाडांपैकी जेव्हा एका झाडाचा अभ्यास केला जातो, 100 झाडांपैकी बगीच्यामधल्या एका झाडाचा अभ्यास म्हणजेच काय आंब्याच्या एका झाडाचा म्हणजे आंब्याची फळं किती लागतात त्याला, त्याचं मूळ, खोड, पान, त्याला म्हणजे त्याला निर्माण होण्यासाठी किंवा त्याच्या उत्पत्तीसाठी लागलेला कालावधी, हे संपूर्ण त्याची कशा प्रकारे वाढ होते, त्याची पानांची उंची किती आहे किंवा कशा याच्यामध्ये येतं ते, किती प्रकारचं खत टाकलेलं आहे, कोणत्या प्रकारचं खत टाकलं, हा सगळा विचार ज्याच्यामध्ये केला जातो सूक्ष्म पद्धतीने. जेव्हा एकाच झाडाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय बगीच्यामधल्या सगळ्या झाडांचं, सगळ्या 100 आणि त्याच्यापेक्षा अजून दुसरे कोणते झाडं जर लावलेले असतील बगीचेमध्ये त्या सर्व झाडांचा अभ्यास किंवा त्या बगीचेचा अभ्यास करणं म्हणजेच काय असतं ते समग्रलक्षी अर्थशास्त्र. समजलं? तर अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पहा अजून एकदा तुम्हाला थोडी संकल्पना मी क्लिअर करून देते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये, भारतामधील किंवा अर्थव्यवस्थेमधील कशाचा अभ्यास केला जातो की एका व्यक्तीच्या कुटुंबाचा, एका व्यक्तीच्या मागणीचा, एका व्यक्तीच्या पुरवठ्याचा किंवा त्याने केलेल्या बचतीचा किंवा एका उद्योग संस्थेचा. एक उद्योग संस्था जर आपण घेतली तर त्या उद्योग संस्थेमध्ये असलेल्या एखाद्या कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, त्याच्यानंतर मागणी किती आहे, खर्च किती करावा लागणार आहे, उत्पादन किती करावं लागणार आणि त्या उत्पादकाला नफा किती होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा बारकाईने अभ्यास केला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. त्याला काय म्हटलं जातं? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. मग समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय तर देशातील जेवढ्याही उद्योग संस्था आहे एकूण उद्योग संस्थांचा अभ्यास करायचा. मग त्यांची एकूण बचत, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण नफा या सगळ्या घटकांचा जेव्हा विचार केला जातो म्हणजे एकूण समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो तो घटक म्हणजे तुमचा काय आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र आहे. काय आहे ते? समग्रलक्षी अर्थशास्त्र आहे. या दोन्ही संकल्पना तुम्हाला क्लिअर झाल्या, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. माझ्या मते नक्कीच आता मी उदाहरण दिलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण सविस्तर इतक्या वेळा तुम्हाला सांगितलं तर मला असं वाटतं की तुम्हाला ती संकल्पना सविस्तर अशी समजली असेल. जर नसेल समजली तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्कीच सांगा, मी तुम्हाला ती संकल्पना नेक्स्ट लेक्चरला पुन्हा क्लिअर करून देईल. आलं लक्षात?
आजच्या लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना मी ह्या लेक्चर्सचा फायदा होऊ द्या, की जेणेकरून कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा जर ते SYBAला असो, TYला असो, कोणत्याही वर्गाला असो, त्या वर्गांमध्ये हा विषय आहेच, तर त्या विषयांमध्ये अर्थशास्त्राचा फायदा त्यांना नक्कीच होईल. आलं लक्षात? जर काही समजलं नसेल तर नक्की कळवा. ओके, धन्यवाद.